हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर मसाला। त्यासाठी इथे मी 1 वाटी मसूर घेतला होता, 1 तास भिजवलेला होता। आता आपण स्वच्छ धुवून पाण्याने गॅसवर ठेवूया। 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। एक साईडला कढई ठेवले, 2 चम्मच तेल घातलेले आहेत, मोहरी टाकले, हिंग टाकते। तुम्ही बघू शकता कांदा घातलेला आहे। आपलं तेल मस्त गरम झालंय, कांदा घालूयात, मस्त फ्राय करून घेऊयात कांदा। अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालते 1 चम्मच, मिक्स करून घेऊयात। एकीकडे आपले बघू शकता तुम्ही कुकरची शिट्टी होती आहे, एकीकडे आपला कांदा फ्राय होतो आहे। हा अख्खा मसूर मसाला खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। खूप टेस्टी बनतो, जसं हॉटेलसारखंच, हॉटेलमध्ये जसं आपण भाजी खातो ते त्या पद्धतीमध्ये। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत। आता आपण जी टोमॅटो घेतलेला आहे त्याची प्युरी बनवलेली आहे। 2 टोमॅटो, 1 कांद्यासाठी 2 टोमॅटो घेतले, त्याची प्युरी केली आहे। प्युरी टाकून ठेवले, 2 मिनटं झाकून ठेवला। तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांद्याला मस्त कलर, तेल सुटलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात। हळद, लाल तिखट, कश्मीरी लाल मसाला घालते, धना पावडर टाकते। त्याचप्रमाणे आपण बघू शकता मॅजिक मसाला, हा थोडा तुम्ही घाला, ह्याला हा मसाला घातल्याने टेस्ट खूप छान येते अख्खा मसूरला। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आता मसाले आपण मिक्स करून घेऊयात। मसाले मिक्स झाले, तिकडे तुम्ही बघू शकता आपली कुकर पण थंड झाली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अख्खा मसूर घालून घेऊयात। मस्त शिजलेला आहे आणि भाजी मस्त चमचमीत आणि छान होते। तुम्ही नक्की ट्राय करा, भाकरी बरोबर, राईस बरोबर छान लागते ही भाजी। तुम्ही बघू शकता आपली भाजी होती आहे। थोडी कोथिंबीर घालूयात आणि एक साईडला तुम्ही बघू शकता इकडे मी पॅन ठेवलेला आहे छोटा, आणि जे लसूण कट करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला लसणाचं आणि ह्याच्यामध्ये थोडी हलकीशी आपण कश्मीरी मसाला घालणार आहोत, 1 चम्मच कलरसाठी। आपल्याला लसूण मस्त लालसर असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये, बघू शकता त्याचं मस्त। आणि मग हा वरून घातल्याने त्याचा फ्लेवर खूप छान येतो अख्खा मसूरला। तर तुम्ही बघा मी 1 घातलेला आहे चम्मच छोटा कश्मीरी मसाल्याचा, आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात तडका। बघा तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे, मस्त लाल कलर आलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालूयात, 2 मिनटं झाकून ठेवूयात। तुम्ही बघू शकता आपला अख्खा मसूर मसाला तयार आहे। तर तुम्ही सांगा मला कसं झालं आहे, आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।